14 गावातल्या विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष आंदोलन छेडली असता गेल्या मार्च 25ला राज्य शासनाने GR काढून विकास समितीच्या माध्यमातून 14 गावांचा अतिशय आनंदाचा उत्सव साजरा केला गेला त्यावर्षी. पण कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि 14 गावांचा विकास रखडला गेला. मी आमदार झाल्यानंतर विकास समितीचे सर्व पदाधिकारी, आमचे पक्षाचे पदाधिकारी आणि आम्ही आयुक्तांशी भेट घेतली असता आम्ही आयुक्तांना अनेक मागण्या केल्या की बाबा येणाऱ्या बजेटमध्ये 14 गावांसाठी तरतूद करावी. राज्य शासनाने GR काढून ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहेत. तिथे जी कामं असेल, म्हणजे दप्तर जमा करण्याचं काम असेल, आरोग्य सुविधेचं काम असेल, तुमचा पाण्याचा विषय असेल, रस्त्यांची विषय असेल, ही कामं तुम्ही ताबडतोब चालू करा. त्या दिवशी आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी होते. त्यांच्यासमोर आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब कामं करू आणि कामंही चालू झाली. व पुढे काय झालं मला माहीत नाही. पण आता खरं तर आज आम्ही 14 महिने झाले त्रासून गेलेलो आहोत. कारण अनेक वर्षानुवर्ष आंदोलन करूनसुद्धा जर 14 गावांची कामं होत नसेल तर मग जायचं कुठे? आम्ही सत्ताधारी आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचा सरकार आहे, तरी पण आमची कामं होत नसेल तर मग आम्ही जायचं कुठं? म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण राजीनामा देऊ. मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आले की बाबा, आणि मीही सांगितलं की राजीनामे देऊ नका. हा प्रश्न लवकरात लवकर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या इथे बैठक लावू. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, आणि हा प्रश्न तातडीने निकालित काढला जाईल असं आम्ही जिल्हाध्यक्षांनी सांगितलं. मीही सांगतो आहे, पदाधिकारी सांगतो आहे. नाही झालं ते 30 तारखेला अधिवेशन आलेलं आहे. मी खरं तर आयुक्तांवर ताशेरा ओढतो आहे. खरं आयुक्तांचं काम आहे काम करणं. एकदा राज्य शासनाने महापालिकेत गावं काढण्याचं GR दिला असेल तर मग कोणी असू द्या, कुठलाही पक्षाचा असू दे, त्याचं न ऐकता ते 14 गावांचा विकास केला पाहिजे. म्हणून मी आयुक्तांवरही नाराजी आहे आणि तो प्रश्न मी विधानसभेत मांडणार आहे. तक्रारपेक्षा आमची 14 गावांची कामं झाली पाहिजेत. ती कामं होत नाही म्हणून विधानसभेवर आम्ही विषय घेणार.